ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं, राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं, त्याचबरोबर विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी कंधार बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली। खऱ्या अर्थानं पाहिलं तर या हाकेला सर्व कंधारवासियांनी साथ दिली, त्याबद्दल सर्व संघटनाच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा लढा लोकशाही जीवन ठेवण्याचा आणि संविधान जीवन ठेवण्याचा, ज्या पद्धतीने दिल्लीला जंतर मंतरवर सोनमजी वांगचुक साहेब आणि अभिजित जिपके साहेब त्या ठिकाणी आपलं तळ धरून त्या ठिकाणी बसत। आज सोनमजींचा 25वा दिवस आहे उपोषणाचा। आज आणखी त्यांनी उपोषण सोडलं नाही, कशासाठी की बाबा जे नीट पेपर आहे त्याची पेपर फुटी झाली, ते सोडून देशामध्ये इतर 100 पेपर फुटी झाल्या आणि त्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा एवढी साधी मागणी विद्यार्थ्याची आहे। त्याचे कारण 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। या देशामध्ये विद्यार्थ्याचा जीव महत्वाचा नाही, शिक्षण प्रणाली महत्वाची नाही, त्यांचा हक्क महत्वाचा नाही, न्याय मागणं महत्वाचं नाही, फक्त आम्ही देणार नाही। ही जी दंडलशाही आहे, ही हुकुमशाही आहे, ही मोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनाला साथ देण्याचं काम या मन्याड खोऱ्यामधून आपण या कंधार लोहा तालुक्यामधून आपल्या सर्व पक्षाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडी असेल, त्यांच्या सर्व सहकारी असतील, सर्व पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण बघा, या आधी सुद्धा शासन होते, या आधी सुद्धा शासन होतं, नैतिक जबाबदारी स्वीकारून बरेच वेळेस मुख्यमंत्र्यांच्या पदापर्यंत राजीनामा देण्यात आला, पण हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं आहे, याला काही फरक पडत नाही। विद्यार्थी मेले काय, लोक काय म्हणतात, जनसामान्याचा काय आवाज आहे, काही देणं घेणं नाही, कुठलाही त्यांना भीती राहिलेली नाही। मी म्हणजे मी, जो मीपणा आहे, जो अहमपणा आहे, जी दंडलशाही आहे, जी हुकुमशाही आहे, त्याच्या विरोधात हा लढा आहे। आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, पोरांची मागणी काय की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, त्यांनी गुन्हा केला ना, त्या गुन्ह्याच्या नंतर 23 विद्यार्थी मेले ना, बरोबर आहे, त्यांनी आत्महत्या केली ना, त्यांचा जीव गेला, त्याच्या आई वडिलांची काय हालत आहे। तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, ज्यावेळेस मी जंतर मंतरवर त्या ठिकाणी होतो त्यावेळेस एक पालक आला समोर, आम्हाला माहित नाही त्यांच्या मुलं, तुम्ही त्याची बाईट घेताना त्याला विचारा, तुम्ही इथं वयानं मोठे दिसताय, तुम्ही इथं विद्यार्थ्यामध्ये आला, तुम्ही पाठिंबा दिला, ते म्हणे मी माझ्या मुलासाठी आलो। असं का तुम्ही, नाही माझा मुलगा तो त्या फोटोवर आहे म्हणे। आमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या मुलाने आत्महत्या केली, तो मुलाची फोटो आहे। त्याचं वाक्य हे होतं की माझ्या मुलाने जरी आत्महत्या केली असेल, माझा मुलगा जरी आज नसेल, तर हे सगळे माझे मुलं आहेत, त्या मुलाच्या हक्कासाठी मी या ठिकाणी आलोय, ही भूमिका आहे। तरी सरकार निर्दयपणाने वागतं। अहो लेकरं 13-14 वर्षाचे लेकरं, 25 वर्षाचे लेकरं, 24 वर्षाचे लेकरं, 22 वर्षाचे लेकरं आपल्या हक्कासाठी लढतात, शांततेमध्ये त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतात, तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करता, अश्रू डोळ्याचा वापर करता, हे कुठलं सरकार आहे? यांना कुठे जबाबदारी आहे की नाही? आज 25 दिवस, 26वा दिवस आज आहे, सोनमजी त्या ठिकाणी उपोषणाला बसले, दंडशाही करून त्यांना उचलून नेता। संविधान जिवंत आहे, लोकशाही जिवंत आहे, ही दंडशाही आहे, ही हुकुमशाही चालू आहे, कोणत्या राजाचं राज्य चालू आहे, हे काय प्रकार आहे? या लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी खपवून घेतल्या जाते। तुम्ही तुमची दिल्लीमध्ये जंतर मंतरवर त्या ठिकाणी उपोषणा बसा, ते उपोषण स्थळी तुमचा प्रतिनिधी जाऊ शकत नाही, तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ शकत नाही, हे लोकशाहीचं काम आहे की नाही? तुम्ही बोलू शकत नाही त्यांना, त्यांचं काय म्हणणं आहे? अभिजित जिपकेजी त्या ठिकाणी आहेत, मी सांगतो साहेब, त्या ठिकाणी यांनी किती दंडलशाही करो, यांनी किती हुकुमशाही करो, त्या ठिकाणी तरुणामधला जो जोश आहे, जो ज्वालामुखी आहे, तो ज्वालामुखी त्या ठिकाणी स्फोट झालेला आहे। हे तरुण त्यांची मागणी मान्य केल्याशिवाय त्या ठिकाणी उठणार नाहीत, म्हणजे उठणार नाहीत 100%। ही ताकद त्या तरुणांची आहे। आज तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मी अभिमानानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचे की त्या तरुणाला पाठिंबा देण्यासाठी विविध देशातल्या कानाकोपऱ्यातून कोण आहे काय नाही काही देणं घेणं नाही। एका पत्रकाराने त्या सिवी आणि डॉमिनोज वाल्याला विचारलं की तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांनी हे डॉमिनोज ऑर्डर केले का? त्यांनी सांगितलं की नाही, हे इथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, हे बाहेरून कोणी पुण्याहून केले, कोणी युपीहून केले, कोणी बिहारहून केले, आणि त्यांचा निरोप काय की मजे लेकरं त्या ठिकाणी बसलेत।
तिथं जंतर मंतरवर द्या, पेमेंट त्यांनी केलं आणि सांगितलं की जंतर मंतरवर पाठवा आणि त्या ठिकाणी जे कोणी लेकरं खातील त्यांना द्या. म्हणजे या आंदोलनात जनसामान्यातल्या जनसामान्य आपलं योगदान देण्याचं काम आहे. त्यांचं म्हणणं हे होतं की आम्ही प्रत्यक्ष थांबू शकत नाही आंदोलनाला, पण इथून का होईना आम्ही पाठिंबा देऊ. आज कोपऱ्यामधून या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी केले. बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचं मी आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. सर्व पक्षांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी आपण बंद करतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर मला एक गांभीर्यानं आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगायचे, ज्या पद्धतीनं तरुण लढतो साहेब, अक्षरशः मुलींना कशा पद्धतीने मारहाण केली ते तुम्ही आपण बघितलं असेल. एवढं अमानुष पद्धतीने मारहाण करता. ते लेकर आहेत तो आपले, ते लेकर म्हणतात अहो तुम्हाला लेकर आहेत की नाही, आम्हाला का मारता, तरी तुम्ही मारता. म्हणजे कोणत्या तरी तानाशाही हुकुमशाहीच्या आदेशानं मारता. ही कोणची लोकशाही आहे? त्यांनी कोणत्या गैरकृत्य केलं का, चुकीचं काम केलं का, कुठं तोडफोड केली का? काही नाही. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी ते शांततेत मोर्चा करत होते. त्यांना तुम्ही छेडता, त्यांच्यावर अश्रू गोळे फेकता त्यांना, आणि एक तर काठी तिथं त्या मुलाने दाखवली पोलीसची, त्याला खिळे लावलेले होते साहेब. म्हणजे काय चालू आहे, कशा पद्धतीनं हम नहीं डरेंगे हम सुनेंगे नहीं. अरे सुनना पडेगा नहीं तो जाना पडेगा. हे लोकशाही आहे, हे भारत देश आहे, क्रांतीचा देश आहे. आणि तिथं एक नारा होता साहेब, आम्ही भगतसिंगाच्या ज्यावेळेस क्रांती होती त्यावेळेस आम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकलो नाही. महात्मा गांधीच्या क्रांतीच्या वेळेस सत्याग्रहात आम्ही सामील होऊ शकलो नाही, पण आज या क्रांतीमध्ये आम्ही सामील होऊ शकतो, हे आम्हाला अभिमानाचा बाब आहे. इथं बसलेला प्रत्येक, इथं जमलेला प्रत्येक तरुण त्याच्या मनामध्ये आहे की बा त्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे. मागताच काय धर्मप्रधान राजीनामा द्यायला काय अडचण, तर जावं आहे काय, त्यांचा काय संबंध आहे? एवढं पेपर लीक झालं, 23 विद्यार्थ्यांना आत्महत्या केल्या. अरे तुम्हाला लेकरू नाही, बाळ नाही, म्हणजे काय जगाला नाही काय? ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे जे निष्ठुर सरकार आहे, हे सरकार, त्यांना जी मस्ती आहे, त्यांना जी मगरुरी आहे, त्यांना जे अहमपणा आहे, जे दंडशाही आहे, जी हुकुमशाही आहे, त्यांना वाटतं की आम्ही म्हणजे सर्वस्व. तुम्ही म्हणजे सर्वस्व नाही, हे जनता म्हणजे सर्वस्व आहे. जनता त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही.